तर मित्रांनो सर्वांना नमस्कार. आज मी निघालो आहे सांगली. मी एकटो नाही पण पुन्हा एकदा बरेच मेंबर आमचे आहेत. 7-8 जण आम्ही आहोत. ड्रायव्हर पकडून 8 जण. आणि आज आमची एर्टिगा कार आहे. त्या गाडी आम्ही निघालो सांगली ह्या दिशेने. सांगली सांगलवाडी इथे आमचो एक मोठा कार्यक्रम हा. तर त्याचा प्रिपरेशन आहे. तर त्या प्रिपरेशनसाठी आम्ही चाललो. आणि माझ्याबरोबर हा अमोल दादा. आता CNG भरतो आकडे आम्ही जोगेश्वरीमध्ये. CNG भरून झाला की डायरेक्ट दादरला. त्याच्या अगोदर एक ताई आमची बोरलीवरनं येता तिकडे पिकअप करणार हायवेला जोगेश्वरीच्या. आणि तिकडनं डायरेक्टली दादरला काळा चौकी ना, काळा चौकीच्याकडे जाणार. तिकडनं दादर आणि काळा चौकी. मग आपल्या कोणता तो ब्रिज नाही अटल सेतूवरनं म्हणजे पुढे. मित्रांनो आता आम्ही इकडे CNG भरला या साईडला. आणि आता अनफॉर्च्युनेटली चाकामध्ये आमच्या खिळा गेला आहे. थोडीशी पंक्चर आहे. तर खिळा काढत आहेत. बराच मोठा खेळ आहे. मित्रांनो आता आमची ते हवात वगैरे प्रॉपर भरून झाली. पंक्चर काढला आणि आता निघालो जोगेश्वरी हायवे. तिकडे त्याला आमची ताई उभी आहे. तिला तिकडनं पिकअप करणार प्रवासी निवारा जो आहे SC स्टँड. आणि त्याच्या पुढेच या गाडीचा मालक म्हणजे आमचा तेजस गोरिवले तो घरी गेला. ॲक्च्युली तो पुण्याचं भाडं घेऊन आला होता. आणि आल्या पटकन त्याने आता घरी गेला फ्रेश व्हायला. अमोलदाराकडे गाडी दिला. बोला CNG भरून आमची ताई ही आली बोरिवलीवरनं. बिचारी लय मेहनत करून आली. आणि मी आलो ते हां तुझी मेहनत बघितली. जात मराठा सदन. चला वा. इथे फोटो काढण्यासाठी लॅटिबीट लावलं आमच्या. आता आम्ही पोचलो इकडे काळा चौकीला. हे आमचे गाडगेजी यांचा आकडे घर आता नेकजात मराठा सदन काळा चौकी. तर आमचे जे राजाजी आहेत ना त्यांचे वडील. आमचं त्याच्याकडे गाडीवर सगळं सामान ठेवता. एर्टिगा बाबा घट्ट बांध रे बाबा. गाडी बघा. यो आमचं तेजस. जा का लेट झाला तुम्ही माझ्यावर लागू नका. ऑनलाईन सगळं चालला ह्याच्यामुळे. तर मित्रांनो आता वाजले रात्रीचे 1:25 झाले, 1:30 वाजले. आणि आता आम्ही आयना निघाला. सगळे आमचे मेंबर इले. काडगेजी, अविनाशजी, आशाजी ना, आशाजी, अमोल रावणे, आणि पुढे ताई बसलेली आहे. आता आयना आम्ही निघाला डायरेक्ट सांगली. तर मित्रांनो आता आमच्या ताईनांकडे भेलपुरी पुरी खायला. पुरी नाही फक्त भेल आहे ती. माणूस कोणता नाही पुरी याच्या हातामध्ये आहे ना. वा ताई तुझे आभार किती मानू आम्ही. आता हे आणलंय कसलं मेलन. मस्त मेलन. काय आहे नको मी नाही खात. शेबूड नाही टरबूज नाही खात. तर आता आम्ही पोचतोय आता अटल सेतूला. नाही अजून नाही ना पोचलो. अटल सेतू चढलो.
मित्रांनो आता आम्ही पोचलो फूड कार्निवाल पुणे हायवेला. झालं मुंबई पुणे हायवे संपला ना, पुढे आलो आपण ना फूड कार्निवालला. वाजले किती आता 4 वाजले, डॉट 4 वाजले. सांगायची गरज नाही है ना. मग लाल चिक्की कुठे मार्केटली चहा खूप मोल चहा माडकेले म्हणून. तिकडे तिकडे अजून पुढे मिळूया का अशा चांगला जा भेटतो. मित्रांनो सकाळी 4 वाजता गर्दी बघा काय आहे त्याकडे. मित्रांनो ही आमची ताई आता वाजले सकाळचे 4:15. ताई पिऊच्या कॉफी, हेंका पिऊच्या चाय, सेवा आहे. माका पिऊचा पाणी बस झाला. आता मित्रांनो इथे तळे बाजारला आमचं तळे बाजार कोकण असल्यामुळे ते तळे बाजार आलं. तळेगावला आमची कॉफी पिऊन झाली. आता आम्ही इकडनं निघणार आणि जाणार पुढं कुठं, सांगली. चांगली कॉफी चांगली आहे. यो आमचो ड्रायव्हर. निघाला कोणाची ताई आलं कुठे पण खाणाऱ्यांनी खाल्ल्याने साताऱ्याला एकट्या खाल्ल्याने वडापाव दोघांनी न सांगता गेले. आता बघा खरं खाऊ भेटतं का, आमका भूक लागली थंडी बिंडी नाही वाटतं. आणि हाही वडापाव खायची इच्छा नव्हती अजिबात. चला आमचं आता नवीन ड्रायव्हर इलो आणि आमची नवीन ड्रायव्हर हा माय गॉड हल्ली जात नाही का मॉडेल गावाला रश्मता नेत नाही गाडी. हा चालवते. गावाला नेत नाही का गाडी. तर मित्रांनो आता सकाळचे वाजले 7 डॉट आणि आता आम्ही इलावाकडे साई प्रसाद हॉटेल प्युअर व्हेज. मग आता आहे का नाश्ता मिळता काय. चला आम्ही घेतला अकडे शिरा पोहा मिक्स सर्वांनीच त्या घेतल्याने ताळांग घेतल्याने त्याचा सगळ्यांनी तास घेतलेली.
थोडं शिरो जरा जास्त गोडा पण ठीक आहे. ते घेतलं तेच. मित्रांनो आता आपण पोचलो आहोत सातारा आंबेघाट. साई प्रसाद तिथे आम्ही नाश्ता करत आहोत. सातारा ना, नाही मला नाव आहे सातारा. बसले गावाकडे असं बघून मला बघून तोडला पोतात. आता किती वेळ लागतो काय माहीत. येताना मिसळपाव खाऊया यांच्याकडे. येताना इथे मिसळपाव खाऊया. तुम्ही घेणार काय तुम्ही घेणार मी काय घेणार देणार नाही. अजिबात पैसे काढू नका खिशातले. काय झालं? गुड मॉर्निंग. समोर पण बघा का ब्लॅक वाला पण आहे. कशा आहेस? बाबा काय सीन वाटाकडे. इथे पवन चक्क्या पण द्या बघा, लय भारी. हे बघा काय वातावरण मित्रांनो, एक नंबर. थंडी पण हा खूप छान खूप छान. मित्रांनो काय सिनरी वाटतं बघा. आणि ह्या सिनरीवर ह्यानं टाकल्या पाणी. पुढचं हे करा ना. तर मित्रांनो अपार कष्टानंतर मला फ्रंट सीट मिळाली. बापरे त्याचे डोळे तर खूप आनंद झाला मला. आता आम्ही पोचलो कराडला. युवाकडे टोल नाको आणि वाजले आता 8. आता आमचे ड्रायव्हर होत अमोल ड्रायव्हर अमोल दादा झोपलो. आमच्याला नवीन ड्रायव्हर मिसेस रेश्मा बाणेताई. हेवी ड्रायव्हर म्हणजे व्हॉट यू मीन हेवी ड्रायव्हर? ताई हेल्दी आहे आता समजेल तुला. हेवी ड्रायव्हर म्हणजे तू घाबरू नकोस. तर मित्रांनो चला आता आमची गाडी एकाला निघाली. आम्ही तिसऱ्यांदा CNG भरला. CNGचे पैसे द्यायचे बाकी आहेत. सेटिंग इतकेच आहे ना. हां काय करायचं आहे?
मला मिरर मध्ये दिसतच नाही. हा सीट पुढे घेतला ना तू, कसं दिसेल तुला. हिरवा असं कुठला हा करायचा आहे. झालं नाही काय. झालं ओके. ऑल ओके ताई, ओके ना. हो रे बाळा. ओके थँक्यू. काळजी करू. नाही मी काळजी करत नाही अजिबात नाही, मला तुझ्या विश्वास आहे 100%. हाय. चल बिंदास आम्ही पोहोचलो. आता वाजले किती, एसी बंद कर रे. 11 वाजता पोहोचलो. रात्री निघालो आम्ही 1 वाजता. ऑलमोस्ट 4 ड्रायव्हर बदलले आम्ही आमच्या गाडीमध्ये. आणि अथक परिश्रमाने आम्ही शेवटी पोहोचतो सांगली इथे, सांगलवाडी या ठिकाणी. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा केला नसाल तर, आणि आवडली तर शेअर पण करा. चला बाय बाय. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. जय हिंद जय महाराष्ट्र. खुश राहा, आनंदी राहा आणि जय जय राहा. बाय बाय. सर्च करायचं.